नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेल्वे सामान्य विज्ञान. रेल्वे भरती सुरू झाली आहे आणि ग्रुप डीसाठी सामान्य विज्ञान हे 25 मार्काचं राहणार आहे. त्यासाठी आपण रेल्वे स्पेशल सामान्य विज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत. तसेच NTPCमध्ये सुद्धा 7 ते 8 मार्कासाठी विज्ञान हे विचारलं जाऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला प्रश्न आहे आपला, मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता आहे? यकृत, त्वचा, हृदय का मेंदू? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2, त्वचा. प्रश्न दुसरा, मानवी शरीरातील हृदय हे किती कप्प्यांचे बनलेले असते? 2 कप्प्यांचे, 3 कप्पे, 8 कप्पे का 4 कप्पे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कप्प्यांचे बनलेले असते. पुढचा प्रश्न आहे आपला, हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे होतो? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन का सल्फर डायऑक्साईड? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न, पक्ष्यांचे हृदय हे किती कप्प्यांचे बनलेले असते? 2 कप्पे, 3 कप्पे, 4 कप्पे का 6 कप्पे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 कप्पे. पक्ष्यांचं हृदय हे पण 4 कप्प्यांचं बनलेलं असते. पुढचा प्रश्न 5वा, विटॅमिन सी चा सर्वात समृद्ध स्रोत कोणता आहे? आवळा, केळी, सफरचंद का गाजर? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपला पर्याय क्रमांक 1, आवळा. आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे असते. प्रश्न 6वा, LPG सिलेंडरमधील प्रमुख घटक कोणता आहे? मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड का ब्युटेन? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, ब्युटेन. पुढचा प्रश्न, गोबर गॅसमध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो? मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड का ब्युटेन? तर गोबर गॅसमध्ये सर्वात जास्त प्रमाण असते मिथेनचे. पर्याय क्रमांक 1, मिथेन. पुढचा प्रश्न 8वा, मानवी शरीरात अन्नपचनाची सुरुवात कुठून होते? अन्नपचनाला कुठून सुरुवात होते शरीरात? तोंडातून, अन्ननलिकेतून, लहान आतड्यातून का मोठ्या आतड्यातून? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, तोंडातून. अन्नपचनाची सुरुवात ही तोंडातून होत असते. प्रश्न 9वा, साधारण मिठाचे रासायनिक नाव काय आहे? आपण जे घरामध्ये मीठ वापरतो त्याबद्दल विचारलं आहे. NaHCO3, NaCl, N2O का CaCl2?
याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 NaCl. प्रश्न 10वा. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणत्या वायूचे आहे? सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे वातावरणात? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4 नायट्रोजन. पुढचा प्रश्न. इंद्रधनुष्यातील 7 रंगांपैकी सर्वात मध्यभागी असलेला रंग कोणता आहे? पिवळा, हिरवा, निळा का तांबडा? 7 पैकी मध्यभागी विचारला आहे, तर याचं योग्य उत्तर असणार आहे हिरवा कलर. इंद्रधनुष्याच्या मध्यभागी हिरवा कलर हा असतो. प्रश्न 12वा. ध्वनीचा वेग सर्वात जास्त खालीलपैकी कशात असतो? पाण्यात, हवेत, निर्वातात का लोखंडात? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 लोखंडात. या 4 पैकी सर्वात जास्त वेग ध्वनीचा लोखंडात असणार आहे. प्रश्न 13वा. अग्निशमन यंत्रामध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? सोडियम बायकार्बोनेट, क्लोरीन, ऑक्सिजन का नायट्रोजन? तर याचं योग्य उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न. प्रकाश वर्ष हे कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरले जाते? वेळेचे मोजमाप, अंतर मोजण्यासाठी, कृत्रिम उपग्रहाचा वेग मोजण्यासाठी का यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर असणार आहे अंतर मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. एखाद्या पदार्थाचे pH मूल्य किती असेल तर तो उदासीन आहे असे म्हटले जाते? 1 pH, 7 pH, 8 pH का 14 pH? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2 7 pH. 7 pH मूल्य असलेला पदार्थ हा उदासीन असतो. प्रश्न 16वा. अनुवंशिकतेचे जनक असे कोणाला म्हटले जाते? J.J. मेंडल, लुवेन हॉक, जॉन्सन का लॅनस्टीनर? तर अनुवंशिकतेचे जनक म्हटले जाते J.J. मेंडल यांना. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 17वा. श्वसन करताना जी हवा आत घेतली जाते त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? 25%, 21%, 50% का 70%? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2 21%. प्रश्न 18वा. जीवाणूंना नष्ट करण्यासाठी कोणत्या गॅसचा वापर केला जातो? क्लोरीन, ऑक्सिजन, हायड्रोजन का निऑन? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्लोरीन. पुढचा प्रश्न. मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणातील धातू खालीलपैकी कोणता आहे? झिंक, आयरन, मॅग्नेशियम का कॅल्शियम?
तर मानवी शरीरातील सर्वात जास्त प्रमाणातील धातू आहे कॅल्शियम. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 20वा. ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? कानाशी संबंधित आहे, लिव्हरशी संबंधित आहे, हाडाशी संबंधित आहे का डोळ्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डोळ्याशी संबंधित. ग्लुकोमा हा आजार डोळ्याशी संबंधित आहे. प्रश्न 21वा. खालीलपैकी कशाचा वापर पेन्सिलमध्ये केला जातो? सिलिकॉन, फॉस्फरस, ग्रॅफाइट, चारकोल? तर योग्य उत्तर असणार आहे याचं ग्रॅफाइट. पेन्सिलमध्ये ग्रॅफाइटचा वापर केला जातो. प्रश्न 22वा. खालील दिलेल्या धातूंपैकी कोणता धातू हा चाकूने सहजरित्या कापला जातो? झिंक, चांदी, सोडियम का सोने? तो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सोडियम. प्रश्न 23वा. खालीलपैकी कशाचे वहन निर्वातातून होऊ शकत नाही? प्रकाश, उष्णता, ध्वनी का विद्युत चुंबकीय तरंग? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, ध्वनी. ध्वनीचे वहन निर्वातातून होऊ शकत नाही. प्रश्न 24वा. विद्युत बल्बमध्ये कोणत्या तारेचा वापर केला जातो? तांबे, टंगस्टन, ॲल्युमिनियम का कथील? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, टंगस्टन. विद्युत बल्बमध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. प्रश्न 25वा. मानवामध्ये असे किती दात आहेत जे आयुष्यात फक्त एकदाच येतात? 8 दात, 4 दात, 20 दात का 12 दात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 12 दात. 12 दात हे आयुष्यात एकदाच येतात. तर हे होते आपले 25 प्रश्न. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.